आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सातपूर शहरात होणाऱ्या गुरु शिष्य जयंती तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस स्टेशन प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेले असून सातपूर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि या बैठकीत मिरवणूक आरोग्य, वीज सुरक्षा व्यवस्थेवर ठोस चर्चा करण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, नगरसेविका सविता काळे, फारूक पठाण, शिरसाट सर, भिवानंद काळे, अरुण काळे, समाधान जगताप, प्रशांत जगताप यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि समाज बांधव उपस्थित होते. जयंती उत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वंकष नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे सातपूर शहरात वादग्रस्त होर्डिंग तसेच गुन्हेगारांचे फोटो असले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अनेक मान्यवरांनी मिरवणुकीतील आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा ठळकपणे उपस्थित केला. मिरवणुकीदरम्यान 24 तास रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके तैनात ठेवावीत अशी आग्रही मागणी केली. यावर प्रशासनाने मिरवणुकीत रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची व्यवस्था नक्की करण्यात येईल असे आश्वासन दिले. मधल्या नागरिकांना माझी विनंती की तुम्ही जेवढ्या लवकर तुमची मिरवणूक काढाल तेवढ्या लवकर तुम्ही जा, कारण तुमच्या मिरवणुकीमध्ये सगळ्या लेडीज राहतात. त्याच्यामुळे तुम्ही आपणच आपली काळजी करायची, जेणेकरून आपल्याच जयंतीला गालबोट लागणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्या. या ठिकाणी मी महानगरपालिकेच्या वतीने अशी ग्वाही देते की आम्ही चारही नगरसेवक तुमच्या सेवेसाठी तत्पर उभं राहू. आमच्या संबंधित काही कार्यक्रम असतील किंवा काय असेल तिथे उभे राहू. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सांगितले. मित्रांना म्हणणारा वर्ग मोठा करावा. त्यामध्ये सारमंगला असेल, महादेववाड असेल, राजवाड असेल, संतोषी माता, त्यातच अनेक वस्त्या ज्या आहेत, कॉलनी असेल, शिवाजी, आता नव्याने गुंठेवारी झाली. अनेक अशा वस्त्या की ज्या आपल्या बाबासाहेबांच्या जयंत्या या ठिकाणी मोठ्या ताकदीनं होत असतात. काम पाहतो मी दरवर्षी माझ्या घरापासून कॉफी ठेवतो. काय म्हणाल तुम्ही ते पाण्याची कॉफी ठेवा. पुतळ्यावरती सगळ्या ज्या ज्या ठिकाणी स्वराबाला असेल पुतळा, राजवाड्यात आहे, महादेवाडीत 2 पुतळे आहेत, संतोषी माताला आमच्या एक पुतळा आहे. अशा ज्या ज्या ठिकाणी पुतळे आहेत त्या त्या ठिकाणी ती साधारण 12 वाजेला, म्हणजे आम्ही 11:45 प्रार्थना घेऊन 15 मिनिटात प्रार्थना आपण 12 वाजेला अध्यक्षच्या हाताने आणि PI साहेब असतात, सातपूर विभागीय अधिकारी असतो, नगरसेवक असतात, ते आमच्या प्रथम पुतळ्याला, म्हणजे राजवाड्याचा मोठा पुतळा आहे तिथं प्रथम हार घालून आणि मग सगळ्या ठिकाणी त्याच्या पद्धतीने तिथे 12 वाजेपर्यंत कार्यक्रम करतात. सर्वांचे आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आपल्या सर्वांचे आभार. मान्यवर संख्या आभार. या कार्यक्रमाचं नियोजन करणारे आमचे विलास तिथे, भगवान शिंदे, आमच्या पूर्वीच्या कामामुळे आभाराची मनापासून त्यांनी इतर कार्यक्रमापासून त्यापासून तपासण्याचे चहापर्यंत सर्व व्यवस्थित केलं. त्यांचे दोघांचे आभार. आपले पत्रकारांचे आपण तो उत्साह शिकवत उशीर आला पण आपले आभार. आमचे नितीन भाऊ काळे आपलं स्वागत येतात. एकदम कार्यक्रम संपता आले. आपले 4 विचार ऐकायचे होते पण आता निवांत नेक्स्ट टाइम करते. सर्वांना मानत येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच महात्मा फुले यांची जयंती तसेच गुरु शिष्य जयंती या निमित्ताने सातपूर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आज शांतता समिती व विविध मंडळाचे जे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांची आज मिटिंग घेण्यात आली. मिटिंगच्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या जयंत्या आहेत त्या उत्साहाने कशा साजऱ्या करता येतील त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसंच पोलिसांकडून जो काही योग्य तो बंदोबस्त आहे तो या संबंधाने लावण्यात आला. या उत्सव काळात वीज अखंडित राहावी यासाठी महावितरणाला सूचना देण्यात येणार आहेत. मिरवणूक मार्गावरील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. सातपूर भागात मिरवणूक मार्ग स्वच्छ ठेवणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आणि वाहतुकीची सोय सुरळीत राखण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीचे सर्व नियोजन पोलीस हवालदार विलास गीते, भगवान शिंदे, सुनील लोहारे, दत्त गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांनी केले. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.